आम्हाला या गर्दीमुळे साडी नाही, तुमचं जेवण नाही, पाणी सुद्धा नाही की आम्ही आता आल्या तशा परत चालल्या। आणि आम्हाला नाव लिहून घेऊन डकेश्वरची महिला आम्ही 18 जणी आहोत, त्यांना आमचे नाव लिहून घेऊन आम्ही सांगू शकतो, आमचे नाव लिहून घेऊन आमच्या साड्या पाठवावी आणि हे साड्या आम्हाला पाठवू नाही। हे फाटल्या साड्या शेणमधल्या साड्या होत्या। ज्यावेळेस तुम्ही मराठीला साड्या दिल्या काटापदराच्या, आम्हाला काटापदराच्या साड्या पाहिजे आणि शेणमधल्या साड्या नाही घेत नाही। चिंचगावून आलो, बचत गटाची मीटिंग आहे म्हणून इथं आलो आम्ही। मात्र या साड्या वगैरे आम्हाला भेटतील म्हणून आम्हाला काय आशा नव्हती याची, मात्र आम्हाला वाटतं काहीतरी माहिती भेटेल ती बचत गटाची म्हणून आम्ही तिथं बचत गटाची माहिती देणार आहोत तिथं काहीतरी, म्हणून तिच्यासाठी आम्ही काय साडी द्याले तिथं सगळं खाय म्हणून आणून तिथून बोलवले आणि ढकलून काढून गेले। खिचडी सुद्धा खायला नाही तिथं पाणी। एक तर लडक्या बहिणीचा आम्हाला मोठे पण देऊशानी सांगायला या 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 आणि इथं येऊन आमची बेहाल करायला नाही। साडी एकही चांगली नाही दिल्या त्यांना, फटक्या साड्या आहेत, एक साडी धडाची नाही। आणि आम्ही ते काय करणार, आम्हाला दशाला तशा इथं आमच्या गावात मेळावा झाला मनाठ्याला, किती शिस्त प्रमाण झाला, किती साडी छान दिली, काहीच नाही बिना पाण्याची लेकरू तरसायला कोरडं फुकवून झालं, पाणी सुद्धा एवढं भेटलं नाही इथं। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूज वर।